नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 10 जुलै 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्रातील एक मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत। आता महाराष्ट्रातील गणेश भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली। पुणे ते अहिल्यानगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणे ते अहिल्यानगर दरम्यान आता नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे। हा रेल्वे मार्ग सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा 38 किलोमीटरने कमी असेल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल। महत्त्वाची बाब अशी की हा नवा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूलाच विकसित केला जाणार आहे। पुणे ते अहमदनगर या दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, त्यांना या नव्या रेल्वेचा नक्कीच फायदा होईल। राज्यातील 50 लाख नागरिकांसाठी महायुती सरकारने एक मोठी आनंद वार्ता आणली आहे। राहत्या जागेच्या मालकीचा प्रश्न एका झटक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडवला आहे। इतक्या दिवसापासून तुकडेबंदी कायद्याविषयीचे गुळपीट सुरू होते। अडचणीचा ठरणारा कायदा लवकरच रद्दबातल ठरेल। शेतकरीच नाही तर पालिका हद्दीनजीक राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा महायुती सरकारने दिला आहे। तुकडेबंदी कायदा तुर्तास शिथिल करण्यात आला आहे। लवकरच तो कायदा रद्द होईल। विशेष म्हणजे या कायद्यान्वये सध्या 1 जानेवारी 2025 रोजी पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण करण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसाच्या लागवडीत तब्बल 25% घट झाली आहे। कापसाचे एकूण 5,46,000 हेक्टर इतके क्षेत्रापैकी मागील वर्षी 5,06,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती। यंदा केवळ 4,07,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून कापूस लागवडीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे। विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे। येथे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे। नद्यांना पूर आला आहे। धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे। आज मात्र काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे। आजपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्याचबरोबर विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या पूर्वीचे कर्नाग ब्रिजचे नाव आता सिंदूर करण्यात आले आहे। या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते। सिंदूर उड्डाण पूल हा मशीद बंदर येथील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पी.डी.मेलो मार्गाला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे। सततच्या पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे। त्यात कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। अशातच केंद्र सरकारकडून नाफेड NCCF मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा करून 3 महिने उलटले, अद्यापही कांदा खरेदीही सुरू न झाल्याने गेल्या 2 वर्षाचा अनुभव पाहता ही खरेदी कागदावरच राहणार का, अशी शंका शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे। नाफेडची कुंभकर्णी झोप लवकर उघडावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत असून शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे। त्यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांनाही नोटीस मिळाली आहे। शिरसाट यांच्या संपत्तीवरून मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते। छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल प्रकरण शिरसाट यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीतील डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे। मे पासून आतापर्यंत डेंग्यूचे तब्बल 35 रुग्ण आढळून आलेत, तर फक्त जून महिन्यात 41 आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात 18 मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत। KDMCचे आरोग्य विभाग घरोघरी सर्वेक्षण आणि औषध फवारणीसह विविध उपाययोजना करत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे।
हैदराबादमध्ये ईडीकडून 29 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा डग्गुबत्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांनी FIR दाखल केली आहे.